गप्पू, हे सगळं रुखवताचं सामान मीच बनवलंय. म्हणजे ही सगळी तयारी, हे सगळं माझ्यासाठी. मला खरंच वाटत नाही. म्हणजे सारखं असं वाटतं की मी उद्या उठले ना की इथंच असणार याच अंगणात माझ्या आईच्या कुशीत. ठीक आहे मग, नको जाऊस. हा, तायडे तायडे. नाही त्याच्या म्हणजे मी लहानपणापासून बघतोय तू माझ्यासाठी केवढं काय काय करायला लागलायस. आणि आता पण तू माई साहेबांच्या विरोधात चाललायस माझ्यासाठी. मी हे कधीच विसरू शकत नाही, आयुष्यात कधीच नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुझ्याशी खोटं कधीच नाही वागणार. गुरु दोस्ता, अरे दोस्त आहे आपला, जिगरी दोस्त आहे. उद्या तुझं लग्न होणार, माझा शब्द आहे. आता फक्त एकच काम करायचं, उद्या रेशमला घेऊन फार्म हाऊसवर यायचं. हा, इथं काय घोळ करायचं नाही. चल जा घरी जा. अरे सावकाश. तेजदा, चला आतमध्ये खूप काम आहेत. चल. चल लवकर. रमावतीच्या भाग्यविधात्य माई साहेब, माई साहेब. 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 बस तू तरी थांब बाबा. अहो, ज्यांच्यासाठी घोषणा देते त्यांचं ऐका तरी. जालिंदर, हा, जनतेचा आशीर्वाद म्हणजे देवाचा प्रसाद. ते तर आहेच. आणि एकदा का प्रसादाचं वजन खांद्यावर आलं की खुर्चीचं वजन आपोआप वाढतंय. हे सगळे कार्यकर्ते जेव्हा आमच्यासाठी घोषणा करतात ना, तेव्हा विरोधकांची झोप उडते. आणि ते बघून आम्हाला लय आनंद होतो बघा. रे रमावतीच्या भाग्यविधात्य माई साहेब, माई साहेब. रमावतीच्या भाग्यविधात्य माई साहेब, माई साहेब. रमावतीच्या भाग्यविधात्य माई साहेब, माई साहेब. जनतेनं आपलं प्रेम हे असं मोकळं करून दाखवलंच पाहिजे बघा. त्यानंच बळ येतं. खरं सांगायचं ना तर या सामूहिक विवाह सोहळ्याला तुम्ही सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलाय ना, तो आमच्या काळजाला टच झालाय. तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला आम्ही सार्थकी लावणार. हा तुमच्या माईचा शब्द आहे. बोला, काही शंका, नियोजनात काही फेरबदल करायचे आहेत का? माई साहेब, आता तुम्ही सांगाल तेच आमचं धोरण, हो की नाही? वय 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 वय. आणि काही काळजी करण्याचं कारण नाही बरं का. लग्न मंडप, पत्रिका, हारतुरे, आरत्या सगळं सगळं आमच्याकडनं आहे. हा, कारण तुमची लेकरं ती आमची लेकरं, त्यामुळे तुमची उपस्थितीच आमचा आहेर आहे. गोरगरिबांचा आधार माई साहेब, माई साहेब. 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 गोरगरिबांचा आधार माई
पुष्पा, मला वाटलं होतं ही बाई लंगड्या घोड्यावर खेळणार, पण या बाईनं डायरेक्ट वजीरच चालवलाय. हा लग्न सोहळा म्हणजे ना नुसता निवडणुकीचा मास्टर स्ट्रोक आहे. या बाईनं लोकांची मनं जिंकली आहेत. पण माझं नाही. ह्या माई नावाच्या रथाला आता थांबवणं अशक्य आहे. तिच्या रथाच्या वेगाला कशी खीळ घालते ना ती बघा बघा. आणि पुष्पाची वेळ आता पखाचा खेळ. चालणाऱ्या मस्तपैकी जाऊन झोप. गुरुभाऊ, एक विचारायचं होतं, विचारू? म्हणजे खरं रेशम वहिनीचं तुमचं लग्न ठरलंय काय? तुला मी काय म्हणलेलं ना रे, उडलेलं पाखरू पुन्हा आपल्या हातात येणार. पण कमाल आहे तुमची, कमाल. तुमचं नाटक कामी आलं. कसं आहे ना रे, तेजाला जर माझ्याने रेशमचं ब्रेकअपचं खरं कारण कळलं तर माझा सगळा प्लॅन फेल जाणार. पण गुरुभाऊ, आपण उद्या रेशम वहिनीला उचलणार आणि फार्म हाऊसवर गेल्यावर? फार्म हाऊसवर जे काय होणार ते फक्त मलाच माहिती आहे. उद्या जे काय बी होणार त्याचा सगळा ठपका तेजावर येणार. पण एक बोलू काय, हे प्रकरण आपल्या अंगलट नाही येणार. शुभ बोल म्हणलं की नाही तोंडानं काहीतरी घाण करणारच.